तर इकडे आसाममध्ये जर आपण पाहिलं तर कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या वेळेला आसाममध्ये भाजपला 75 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला 50। मात्र यावेळेला भाजपनं काँग्रेसला पिछाडीवर टाकत मोठी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे। आसाममध्ये कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत। भाजपचं जर आपण यावेळेला पाहिलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये 3 वेळाला मोदींनी आसामचा दौरा केलेला होता। अगदी मायक्रो प्लॅनिंग भाजप 69 तर काँग्रेस 19 आणि इतरांना या ठिकाणी 1 जागा मिळताना पाहायला मिळते। आसाममध्ये भाजप पुन्हा एकदा आपली सत्ता राखताना पाहायला मिळते। भाजप जर पाहिलं तर या ठिकाणी 89 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत तर एजीपीने 26 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत आणि काँग्रेस जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काँग्रेसची 8 पक्षांसोबत युती आहे, आघाडी आहे। मात्र काँग्रेसला कुठेतरी यश मिळत नाहीये आसाममध्ये असं पाहायला मिळतंय। कलानुसार केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे। डाव्यांची सत्ता या ठिकाणी उलथवून लावत काँग्रेसला इथे स्पष्ट बहुमत। तर केरळमधला पण काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळते। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यामध्ये सत्तांतर होत राहिलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर काँग्रेसला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसची यूडीएफ 89 जागांवर तर डाव्यांची 46 आणि भाजप इथे 6 जागांवर आघाडीवर आहे। भाजप पहिल्यांदाच इथे खातं उघडताना तर काँग्रेसचे प्रणित यूडीएफ या ठिकाणी 89 जागांवर म्हणजे पूर्ण बहुमतामध्ये आहे या ठिकाणी काँग्रेस। तर डाव्यांना 46 जागा या ठिकाणी आघाडी मिळाली आहे। तर केरळमधला आपण